अलिबाग तालुक्यातील नागाव येथील खालची आळी परिसरात नागरिक आणि पर्यटकांमध्ये बिबट्याच्या दहशतीचे वातावरण पसरले। दिवसाच्या वेळी बिबट्याचा मुक्त संचार पाहायला मिळालाय। मिळालेल्या माहितीनुसार या बिबट्याने 2 तरुणांवर अचानक हल्ला केल्याचे समोर आले। जखमी तरुणांची नावे बाळू सुतार आणि अमित वर्तक आहेत। दोघांना हलके ते मध्यम दुखापत झाली असून त्यांना स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। हल्ल्यामुळे परिसरातील नागरिक आणि पर्यटक भयभीत झालेत। स्थानिकांनी वनविभागाला माहिती दिली असून अधिकारी घटनास्थळी पोहोचून परिस्थितीचे मूल्यमापन करतात। वनविभागाचे अधिकारी सांगतात की बिबट्याचे मानवी वस्तीत प्रवेशाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट नाहीये, परंतु अन्न स्रोत कमी असणे किंवा मानवी वस्तीच्या जवळ येणे मुख्य कारणे असू शकतात। परिसरातील नागरिकांनी खबरदारी घ्यावी, लांब अंतर राखावे आणि बिबट्याच्या जवळ जाऊ नये असे सूचित केले। वनविभागाने बिबट्याला पकडण्यासाठी उपाययोजना सुरू केल्यात आणि हद्दीवर नियमित गस्त ठेवली आहे। अलिबाग तालुक्यातील नागाव परिसरात बिबट्याची दहशत कायम असून प्रशासन नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करते। नागावमध्ये वाळसपारोडा एरिया आहे, तिथे एक बिबट्या दिसला म्हणून आमचे मित्र बाळू सुतार, अमित वर्तक आणि सगळे बघायला गेले। त्यांच्यावर अटॅक पण केला। एकाचं नाकच फोडलंय, तोंड फोडलंय। आता बरेच लोक तिथे आलेले आहेत आणि जवळजवळ सगळ्यांनी बघितलंय आणि खूप अग्रेसिव्ह आहे। आता कसा आला, कुठनं आला देव जाणे, पण त्याला आता पकडणं गरजेचं आहे। काही करून फॉरेस्टवाल्यांनी त्याला लवकर पकडून न्यावा ही विनंती। कारण इथे हा शाळेत जाणाऱ्या मुलांचा मार्ग आहे आणि हा शाळेचा दिवस आहे, मेन नाक्याचा ठिकाण आहे। आजूबाजूला वाड्या आहेत, वडीलधारी मंडळी आहे, तर लवकरात लवकर फॉरेस्टवाल्यांनी त्याला पकडावा हीच विनंती। शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, अलिबाग। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।